काय नमस्कार. आवाज पोहोचतोय का माझा आपल्यापर्यंत? चॅट बॉक्समध्ये तुम्ही खाली सांगू शकता. स्वप्नील काळे, आवाज पोहोचतोय का माझा आपल्यापर्यंत? तर नमस्कार मित्रांनो, आता पोहोचतोय का आवाज सर? धनाजी फड सर, कृपया प्लीज जे कोणी लावा आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आवाज जर पोहोचत नसेल तर. तर मित्रांनो, आता मला वाटतं आता आपण या ठिकाणी सुरू करायला हवं. आपला आवाज पोहोचतोय. परमेश्वर गावडे सर जे या ठिकाणी आहेत त्यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे की आवाज पोहोचतोय. तर नमस्कार मित्रांनो, मी सुयोग विष्णुदास सांगळे, नवीन चांदगाव, उस्तर दुमाला, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगरवरून. मी माझं शिक्षण BSc ॲग्रिकल्चर म्हणजेच कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती या ठिकाणाहून पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या ठिकाणातून मास्टर इन पॉलिटिकल लिडरशिप अँड गव्हर्नन्स या विषयातून सध्या पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि आज या महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरून मी लाईव्ह येतोय. खरं तर या फेसबुक पेज महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरती आज या ठिकाणी दिलेला विषय आहे की 21व्या शतकात युवकांच्या जडणघडणीत श्री संत तुकाराम महाराजांचं योगदान. तसं पाहायला गेलं तर आजच्या तरुणाईसाठी हा विषय म्हणजे एक जुना प्रकारचा विषय आहे. परंतु जेव्हा आपण या विषयाकडे बघतो त्यावेळेस आपल्याला खरंच लक्षात येईल की इतक्या वर्षापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांनी 21व्या शतकात या पिढीला कशा प्रकारे जगता येईल त्यासाठी जे काही नियम निघून दिलेत ते आजही आपल्या वापरात येण्यासारखे आहेत. आज आपण या ज्या महाराष्ट्रात राहतो, या महाराष्ट्रात भूमीत आत्तापर्यंत बऱ्याच संतांनी, त्यामध्ये मग श्री संत ज्ञानेश्वर असतील, श्री संत नामदेव महाराज असतील, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत गाडगे बाबा, श्री संत तुकडोजी महाराज या सर्वांनीच आपापल्या परीने त्या ठिकाणी एक समाजाला एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे. अशामध्ये श्री संत तुकोबारायांचं कार्य या ठिकाणी नक्कीच उल्लेखनीय आहे. मी स्वागत करतो कमलेश शिपलकर पाटील या ठिकाणी आज आहे त्या व्याख्यान ऐकण्यासाठी. त्याचबरोबर प्रतापसिंह मासाळकर. तर आज या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण याला संवाद म्हणू शकतो, कारण या संवादात ज्यावेळेस हा एकेरी आपण बोलतो त्यावेळेस ते फक्त एक व्याख्यान होतं, आणि ज्यावेळेस संवाद हा दोन्ही तर्फेने होतो त्यातून आपण काहीतरी आपल्याला आउटपुट मिळू शकतो. तर आज या ठिकाणी सुरुवात कुठून करायची हा नेहमीप्रमाणे प्रश्न होता. परंतु मग विचार केला की या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे आत्ताचे विषय आहेत सध्या परिस्थितीत त्या विषयापासून आपण सुरुवात करावी. खरं तर 20-21 मार्चला या करोनामधल्या आलेल्या संकटामुळे लॉकडाऊनमध्ये आपण सर्वजण अडकले गेलो. परंतु त्यावेळेस एक सेल्फ क्वारंटाईन, सेल्फ आयसोलेशन किंवा सेल्फ आयसोलेशन लॉकडाऊन आपण त्याला म्हणू शकतो, अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अडकल्या गेल्या. आणि हे शब्द आपल्याला ज्या टर्म्स आल्या त्या नवीन वाटायला लागल्या की सेल्फ आयसोलेशन किंवा सेल्फ क्वारंटाईन.
पण खरं जर आपण या इतिहासात डोकावून पाहिलं असेल की आपल्या आजूबाजूला जे काही यशस्वी व्यक्ती झाले असतील किंवा जे कोणी असतील, त्या प्रत्येकाने एका ठराविक वेळेनंतर त्यांना जे स्वचा शोध लागण्यासाठी करावं लागलं. श्री संत तुकाराम महाराजांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास भामथाई डोंगरावरती ज्यावेळेस त्यांनी आपल्या सेल्फ आयसोलेशन म्हणजे स्वयं विलगीकरण करून घेतलं, त्यानंतर खरं तर त्यांना आपल्या स्वचा शोध लागला. आणि आपण आता या गोष्टीकडे त्या दृष्टीने एक बघायला हवं. स्वची जाणीव होणं, बऱ्याचदा आपल्याला स्वची जाणीव होऊपर्यंत त्यातून पुढे काय करायचं, काय ध्येय, हे जीवनाचं ध्येय गवसत नाही. संत तुकारामच्या बाबतीत असंच आहे. ज्यावेळेस त्यांना स्वचा शोध लागला, तिथून पुढे त्यांना त्या गोष्टी त्या ठिकाणी सोप्या होत गेल्या. बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या बाजूला ज्यावेळेस मूर्तिकार असतो, मूर्तिकार ज्यावेळेस त्या मूर्तीला घडवत असतो, सुरुवातीला त्या दगडाला घडवत असताना त्यावरती तो घाव घालत असतो आणि त्या घाव घातल्यानंतर, त्या घाव सोसल्यानंतर त्या मूर्तीतून एक दगड तयार होतो, दगडातून मूर्ती तयार होते. परंतु अगदी त्याच प्रकारे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जोपर्यंत कोणी काही आपल्या गोष्टींची जाणीव करून देत नाही, तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे पूर्ण भारतात आपण जर पाहिलं तर हा एक गुणदोष म्हणता येईल की जोपर्यंत आपल्याला कोणी दुसरं येऊन सांगत नाही की तुझ्यामध्ये हे गुण आहेत, आपण त्यांना सुप्त गुण म्हणू शकतो, तोपर्यंत आपण त्या गुणांच्या दृष्टीने एक वाटचाल करू शकत नाही. तर असं हे बघत असताना या ठिकाणी आपण सुरुवात करूया की कशा प्रकारे संत तुकारामांनी त्या ठिकाणी सुरुवात केली. तर संत तुकारामांचा एक मस्त अभंग आहे, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतं. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. म्हणजे ज्यावेळेस संत तुकाराम महाराज भामनाथाच्या डोंगरावरती गेले, त्यांनी जगापासून स्वतःला वेगळं करून घेतलं, त्यांना स्वतःचा शोध लागला आणि त्यातून पुढं त्यांना ती उपाधी प्राप्त झाली आणि त्यांनी ते आपल्या आयुष्यात त्या गोष्टी मिळवल्या. तर अशा प्रकारे आपण सर्वांनीही त्या ठिकाणी ते प्रयत्न करायला हवेत. त्या स्वयंचा शोध ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीनं एक विशिष्ट रीतीने वाटचाल करू शकतो. त्याचबरोबर संत तुकारामांची आणखी एक ओवी आहे. या ठिकाणी शिवाजी उमाकांत बेडगे यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये पण एक ओवी टाकली आहे, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे एक ज्ञानदीप लावण्याचं कार्यसुद्धा श्री संत तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आपण आणखी एक ओवी बघू शकतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. संत तुकाराम महाराज म्हणतात, म्हणजे जोपर्यंत आपलं मन प्रसिद्ध असू शकत नाही तोपर्यंत आपण आपल्या ज्या गोष्टी आहे आजूबाजूच्या त्या योग्य घडू शकत नाहीत. हे आपण ज्याला एक कॉमन ऑब्झर्वेशन म्हणतो. मुरली बेडगेंनी मेसेज केला आहे की तुकाराम महाराज यांचा परिचय द्या. मुरली बेडगेजी, मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस इतरत्र बघू शकतो आपल्याला या सरळ वाचनात येतात की संत तुकारामांचा जन्म कुठे झाला, त्यांच्या आयुष्यात आलेली संकटे काय आणि त्यातून त्यांनी कशा प्रकारे त्याच्यावरती मात केली. परंतु खरं तर आजच्या पिढीला त्यांच्या जन्मपरिचयापेक्षा त्यांच्यातून त्यांनी लढवलेल्या लढवय्या वृत्ती जी होती ती त्या ठिकाणी जास्त महत्त्वाची आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा परिचय देण्यापेक्षा आपण या ठिकाणी डायरेक्टच त्यांच्या त्या लढण्यातील वृत्ती आणि युवकांना त्यातून काय घेण्यासारखं आहे यावरती आपण लक्ष केंद्रित करतो सर. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन, असा त्यांचा अभंग आहे. म्हणजे जोपर्यंत माणसाचे मन प्रसन्न असत नाहीत तोपर्यंत त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या असतील त्या नीट होऊ शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो की जो माणूस जास्त आनंदी असतो, सकारात्मक असतो, त्याच्या आयुष्यात सगळ्यांच्या अडचणी त्यांना माहीतच असतात आणि या अडचणींना सामोरं जात असताना त्याचा दृष्टिकोन किती महत्त्वाचा असतो. कारण हा दृष्टिकोन ठरवत असताना प्रसन्न मन ज्यावेळेस असतं त्याला त्या सगळीकडे चांगुलपणाच दिसतो आणि त्यातून प्रसन्न मनाला सौंदर्याची जाणीव होते. तर प्रसन्न आणि ज्यावेळेस व्यक्ती हा नकारात्मक असतो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी बिघडलेल्या दिसतात. या गोष्टी बिघडलेल्या असताना त्याला आपल्यासोबत शक्तिहीन वाटू लागतं, एक ऊर्जाहीनता त्या ठिकाणी त्याला वाटू लागते आणि ती ऊर्जाहीनता वाटू लागल्यानंतर त्याला सगळं काही संपलं असं वाटू लागतं. पण जर त्या गोष्टीकडे त्याचा दृष्टिकोन बघण्याचा हा जर सकारात्मक असेल तर त्यामध्ये उत्साह संचारतो, एक आनंद आणि तरंगाच्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक नकारात्मक हे त्या ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराज यांनी उत्कृष्टरित्या सांगितलेलं आहे. तर आपल्याला आणखी त्याच गोष्टी सांगता येईल की संत तुकारामांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास संकट आणि संधी यांचा त्यांनी कशा प्रकारे सामना केला आणि पुढे जाऊन त्या संकटांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कोणता होता. तर त्यांच्यावर ज्या वेळेस संकटे आली त्यावेळेस त्यांनी संकटांना एक संधी म्हणून पाहिलं. खरं तर आज
ज्यावेळेस हा करोनामुळे लॉकडाऊन झाले आणि आपल्याला घरी थांबायचा हा निर्णय कळाला की आपल्याला पुढील काही दिवस आपल्या घरी थांबावं लागणार आहे, त्यावेळेस आपण सर्वजण या संभ्रमात होतो की आता कसं करणार आपण, इतके दिवस आपण तर घरी राहिलेलो नाही आहेत आणि आता आपण घरी राहतोय, तर मग याच्यावरती आपण मात कशी करणार. परंतु ज्यावेळेस हे संकट आलं, जे कोणी करोना विरोधात लढणारे राज्यकर्ते असतील विविध देशातील, आपण त्यासाठी भारत देशातील घेऊ शकतो, त्याचबरोबर महाराष्ट्रातील घेऊ शकतो. भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, यांच्या आयुष्यात ह्या संधी यापूर्वी आलेल्या नव्हत्या, परंतु ज्यावेळेस ती संधी आली आणि या संधीला त्यांना सामना करायचं होतं, त्यावेळेस खरं तर एक संकटच होतं त्यांच्यासमोर, पण त्यांनी त्याकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि त्यातून त्या ठिकाणी त्याचा त्यांनी उपयोग करायला सुरू केलं. खरं तर करोनाचे संकट त्यांच्या काळात आले नसते किंवा त्यांच्याकडे आलं नसतं, खरं तर त्यांच्या एक नेतृत्व गुणाला एक वाव मिळाला नसता किंवा त्यांच्यातील जे कौशल्य आहे ते कौशल्य दाखवायची त्यांना त्या ठिकाणी संधी मिळाली नसती. म्हणून आपणही खरं तर या गोष्टीकडे एक संकट आल्यानंतर त्याकडे एक संधी म्हणूनच बघायला हवं. ज्यावेळेस आपण त्या संकटाकडे एक संधी म्हणून बघतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्यातून जे काही मिळणार आहे त्याचा वेग नक्कीच जास्त असतो. या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये माऊली बेडगे सर आहेत, त्याचबरोबर शिवाजी उमाकांत बेडगे सर या ठिकाणी टाकत आहेत आणि खरं तर स्वागत करतो मी मुरली बेडगे सर, त्याचबरोबर धन्यवाद प्रतापसिंह मासाळकर. आणि आपण बघू शकतो की दुसरा एक आजचा आपला टॉपिक राहील त्या ठिकाणी की बोलत असताना संकट आले, त्यानंतर संधी झालेली आहे आणि सेल्फ आयसोलेशन जे स्वयंविलगीकरण आपण करतो ह्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आपला पुढचं राहील की थॉट प्रोसेस. तर जे काही संत तुकारामांनी सांगितलं आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे आपल्या याच्यात होऊ शकतो, तर ही संकट त्यांनी मात केली. संकट आले म्हणजे त्यांना पितृवियोगाला जावं लागलं, त्यानंतर आपल्या भावाचा जी घरातील जबाबदारी आली, पत्नीचा मृत्यू झाला, ही सर्व संकट त्यांच्या आयुष्यात आली, परंतु त्यांनी या सर्वांमध्ये एका विशिष्ट प्रकारे मात केली. तर ज्यावेळेस आपले असे संकट येतात त्यावेळेस आपण ते बघायला पाहिजे की आपण जोपर्यंत कम्फर्ट झोन आपण मानता येईल आजच्या तरुणांसाठी, संत तुकारामांनी सांगितले की मनुष्याला जोपर्यंत सुख सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत तो सत्यप्राप्तीमध्ये रुची घेत नाही. जो मनुष्य अतृप्त आहे तोच मोठं होण्याचा प्रयत्न करतो आणि जो तृप्त झालेला आहे तो शांत पडलेला असतो, असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे संत तुकाराम महाराजांनी. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांना ते सांगायचं झालं तर आपलं कम्फर्ट झोन म्हणता येईल. जोपर्यंत तो कम्फर्ट झोनमध्ये आहे तोपर्यंत तो शांत असतो, परंतु ज्यावेळेस तो कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो त्यावेळेस खरं तर त्या ठिकाणी आपण जे म्हणतो एक्सप्लोर इन टू द न्यू वर्ल्ड त्या ठिकाणी सुरुवात होते. धन्यवाद गायकवाड रविराज, त्याचबरोबर प्रसाद काकड. तर परिणामी एक माणूस सत्यशोधक बनतो आणि त्याला त्या स्वचा शोध लागतो. तर स्वचा शोध आपण पाहिला, परंतु जी विचार प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे सुरू होते आणि कशा प्रकारे तिचं काम होतं हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की यशस्वी होणे, प्रत्येक व्यक्ती हा कुठं ना कुठं यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी आलेला असतो, परंतु यशस्वी होण्यामागे काही कारणं असतात, काही दृष्टीनं तो प्रयत्न करत असतो, कुठंतरी त्याच्या आयुष्यात अशा गोष्टी घडल्या जातात आणि त्यातून त्याला आपल्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग मिळतो. तर या ठिकाणी सांगता येईल की प्रश्न पडणे ही यशस्वी होण्याची सर्वात महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे ज्यावेळेस प्रश्न पडतात तुम्हाला त्यावेळेस तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते उत्तर शोधत असताना प्रत्येक मनुष्य हा एक सखोल विचार करतो, कारण प्रश्नानंतर तुम्ही उत्तर शोधता, उत्तरानंतर एक सखोल विचार करता आणि ज्यावेळेस आपण हा विचार करत असतो तर हा विचार करत असताना तुमच्या क्रियेत आणि कृतीत, म्हणजे आपण त्याला एक्सटर्नल बिहेवियर म्हणू शकतो, त्यामध्ये बदल होतात आणि त्यात झालेले बदल हे जर एकदा सकारात्मक असतील तर आपण एका यशस्वी दिशेने या ठिकाणी वाटचाल करू शकतो. आणि आपण बघू शकतो की प्रश्न उत्तरातून विचारातून कृती आणि क्रियेत बदल, म्हणजे ज्याला आपण बिहेवियरल चेंजेस म्हणू शकतो. कृती सकारात्मक असेल तर आपल्याला आपलं जे प्रेझेंट आहे वर्तमान हा एक वेगळ्या दिशेने जाऊ लागतो आणि नक्कीच जर तो आपला वर्तमान वेगळ्या दिशेने जाणारा असेल तर आपल्याला भविष्य काळाची प्रेरणा त्या वर्तमान काळातूनच मिळते. त्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाने त्या गोष्टीचा या ठिकाणी विचार करायला हवा, कारण माणसाच्या मनात निर्माण होणारे ज्या काही विचार आहेत, भावना आहेत, हे काही नसून एक प्रसादाचं स्वरूप आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे. खरे तर जीवनात ज्या आपल्या प्रत्येक घटना घडत असतात त्या प्रत्येक घटनेमागे जी काही गोष्ट असेल त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असते आणि ते कुठेतरी त्यातून मिळणारा एक जो संदेश असतो
तो कुठंतरी एका चांगल्या दृष्टीने आपल्याला रस्ता दाखवण्याचं काम करत असतो. याला आपण कोडिंग किंवा डिकोडिंग म्हणू शकतो. कारण कोडिंग आणि डिकोडिंग ज्यावेळेस ते संकेत मिळतात, ज्यांना ते संकेत कळतात, म्हणजे कोडिंग झाल्यानंतर ज्याचं डिकोडिंग आपल्याला करता येतं, तेच व्यक्ती कदाचित लवकर यशस्वी होण्याच्या तुलनेत पुढे असतात. आणि परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. त्यामुळे जे संकट आहेत त्याकडे आपण एक संधी म्हणून या ठिकाणी पाहायला हवं. आणि समस्येमुळे निराश न होता त्यातून आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्याच्यातून आपला तो चालायला हवा. त्यानंतर आपण म्हणतो की जे ऑथेंटिक अनाउन्समेंट, बऱ्याचदा आपल्याला अधिकृत निर्णय ऐकण्याची क्षमता माणसाने ठेवायला हवी, असं श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की अधिकृत निर्णय. कारण आता एखादा विद्यार्थी ज्यावेळेस परीक्षा देत असतो, कदाचित त्या परीक्षेत तो यशस्वी होणार, तो गुण संपादन करणार असं तो म्हणतो. या ठिकाणी मुरली बेडगेंनी प्रश्न विचारलेला आहे की देवावरचा विश्वास कमी झाला असे आपणास वाटत नाही का? खरं तर मला सांगायला आवडेल की आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मुरली बेडगे सर, की देवावरचा विश्वास हा कमी होत चालला आहे. कारण की माणूस जे आहे ते वाचतोय, जोपर्यंत आपण वाचत राहतो आणि त्याचा आपल्या जीवनात उपयोग करत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग होत नाही. कारण आपण जोपर्यंत घोकमपट्टी करत राहतो, फक्त वाचनाने त्यातून होत नाही, कारण असं आपल्याला वाटू शकतं. पण ज्या वेळेस आपण त्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. आता संत तुकाराम महाराज कळले नाहीत का? वाचले नाहीत का? वाचले तर सर्वांनी वाचले, आपल्या आजूबाजूला सर्वांना कळले, परंतु त्यांच्या जीवनातून काय घ्यायचंय आणि काय नाही घ्यायचंय हे कळल्यामुळं जर लोकांचा त्याच्यातून जर घेण्याचा कमी होत असेल तर हेच त्याला कारण असू शकतं. आणि जे कोणी आत्ता या क्षेत्रात सर्वोच्च काम करत आहे, आध्यात्मिक क्षेत्र असतील किंवा ऐतिहासिक क्षेत्र, समाज सुधारकांची माहिती, त्यातून काय हवंय तर त्या व्यक्तीकडून ते जर मिळत गेलं तर नक्कीच यावरती जास्त विश्वास मिळेल असं मला आपल्याला सांगता येईल सर. आणि आपण ज्यावेळेस अधिकृत निर्णय घेतो तर आता दुसरं आपण टायमिंग या विषयावरती आपण बोलणार आहोत की वेळेला महत्त्व का आहे आणि का असायला हवं. संत तुकारामांच्या बाबतीतही त्याच प्रकारे आपल्याला सांगता येईल की वेळेचं कसं महत्त्व असायला हवं. कारण आता आपण बघू शकतो की बराक ओबामांचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊ शकतो. बराक ओबामा यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले त्यावेळेस त्यांचं भाषण आहे की कोणतीही गोष्ट ही एकदा घडत नाही तर ती दोनदा घडते. तर मग एकदा आणि दोनदा आपण म्हणू की कसं दोनदा घडतं? कारण ज्यावेळेस ते राष्ट्राध्यक्ष बनले, कुठंतरी त्यांच्या त्या राष्ट्राध्यक्षपदाचं स्वप्न जी कल्पना होती ती कुठंतरी त्यांच्या मनामध्ये हे बीज फार पूर्वी रोवले गेलेलं होतं आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट घडली. त्यामुळं माणसाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या मनात पहिल्यांदा कल्पनेत घडतात आणि त्यानंतर त्या सत्यात उतरतात. आणि ज्यावेळेस त्या सत्यात उतरत असताना त्या सगळ्या जगाला कळतात, परंतु त्याआधी ज्यावेळेस त्या व्यक्तीच्या कल्पनेत उतरतात, त्याच्या मनात उतरतात, अशा वेळेस त्या गोष्टी फक्त त्याच्या आजूबाजूचं कुटुंब असेल, त्याचा मित्रपरिवार आणि आणखी काही लोक असतील, फक्त यांच्याशीच त्या संबंधित राहतात. त्यामुळे या ठिकाणी आपण म्हणू शकतो मराठी माणूस तुकाराम महाराज यांची गाथा न वाचता टिकटॉककडे वळले आहे, यावर आपलं मत. तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की कुठंतरी एक अभाव, त्या ठिकाणी एक पोकळी आहे की त्यांचे जे विचार आहेत, मी मागेही तेच सांगितलं आणि यातही तेच सांगेल की जी विचारांची जी पोकळीमध्ये तयार झालेली आहे, ज्यावेळेस ती विचाराची पोकळी भरून येईल त्यावेळेस नक्कीच हा तरुण आणि मराठी माणूस टिकटॉककडे न जाता संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव अशा प्रकारे सर्वांच्या विचारातून जे काही महात्मा फुले असतील, त्याचबरोबर संत गाडगे बाबा, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, म्हणजे सर्वच समाजसुधारक असतील किंवा सर्व काही, त्यानंतर अब्दुल कलाम असतील, या सर्वांचंच ज्यावेळेस ते विचार पोहोचतील आणि लढण्याची वृत्ती मिळेल त्यावेळेस नक्कीच आपण त्याकडे टिकटॉककडून आपला तरुण आणि मराठी माणूस वळू शकतो. तर ज्यावेळेस वेळ येऊ द्यावी लागते तर वेळेचं महत्त्व काय आहे? कारण आपण एखाद्या वेळेस ज्या गोष्टीसाठी आपण पात्र बनतो तेव्हा ती गोष्ट आपल्याकडेच येते. याला कारण आणि परिणामाचं एक नैसर्गिक तत्व आपल्याला त्या ठिकाणी समजून सांगता येईल. कारण मनुष्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी काही वेळेस कारण आणि परिणाम हे जवळजवळ आपल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट घडते आणि त्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागतात. का दिसतात परिणाम? तर परिणामाची कुठे एक साखळी ती तयार व्हावी लागते. आता याच ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर वेळ येऊ द्यावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण रामायणातील उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो की रामायणात जर राम हे वनवासाला गेले नसते तर हे कारण ठरलं, पण त्या गोष्टीचे परिणाम काय झाले तर प्रभू श्रीरामचंद्रांना त्या ठिकाणी बरीचशी माहिती महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर रावणाचा वध असेल, सीतेचे अपहरण असेल, या गोष्टी सगळ्या झाल्या. परंतु याला कुठंतरी कारणीभूत काय ठरलं तर याला कारणीभूत ठरलं की रामांचं वनवासाला जाणं. त्यामुळं
हे कारण परिणामाचं नैसर्गिक तत्व हे कायमच आयुष्यात चालत आलेलं आहे. ज्या गोष्टीसाठी आपण पात्र बनतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या जीवनात नक्की घडते. हे संत तुकारामांनी अनुभवातून दाखवून दिलेलं आहे. हेच आपण जर बघायचं झालं तर मोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आयझॅक न्यूटन असेल, ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. तर त्यावेळेस गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, परंतु आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर बऱ्याच जण विचारतात की गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तर ते फळ त्यांना पडलं, इतरांना दिसलं नाही का? पण माझा प्रश्न असा असेल की जर ते फळ पडलेलं इतरांनाही दिसलं असेल, परंतु ज्यावेळेस आयझॅक न्यूटन यांनी तो शोध लावला त्यावेळेस त्यांना ते त्याच वेळेस दिसलं की त्यापूर्वी दिसलं, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यांनाही त्याआधी कितीतरी वेळेस ते फळ पडलेलं दिसलेलं असेल, परंतु आयुष्यात ज्यावेळेस ध्येयाचा पाठलाग करतो त्यावेळेस त्या गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्या दृष्टिकोनानंतर ते पडलेलं फळ आणि त्यातून त्यांना मिळालेला संदेश हे कुठंतरी कोडिंग आणि डिकोडिंग झालं. तसं तर त्यांना याच्या आधीही बरेच जण झालेलं दिसतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वर्णन करा. तर मी या ठिकाणी सांगू शकतो की वृक्ष आपल्याला या ठिकाणी सावली देतात. वृक्षाचा जो परोपकाराचा त्यांचा गुणधर्म आहे तो आपण करू शकतो. त्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या बाबतीत सांगायचं झाल्यास आता आज 24 मे आहे, येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस आहे. आणि आता आणखीच आपण जर कोरोनाच्या बाबतीत आत्ता जर आपण घरी असू तर कदाचित आपल्यातील प्रत्येकानं एक एक वृक्ष त्या ठिकाणी लावायला पाहिजे आणि संत तुकारामांच्या जीवनातून एक आदर्श त्यातून घ्यायला हवा. तर आता ते सांगायचं झालं त्यानंतर आपण म्हणजे ज्यावेळेस हे टायमिंगची आपण वाट पाहत असतो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या घटना, त्याच्या आयुष्यात येणारी व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यातून ज्यांचा होणारा वियोग, या कुठंतरी एक कारण आणि परिणामाचं नैसर्गिक तत्व म्हणून आपण त्याकडे बघायला पाहिजे. आणि आताच्या तरुणांना युवकांसाठी काय हवं आहे, परमेश्वर गावडे त्या ठिकाणी विचारतायत. तर त्यांना सांगता येईल की आत्ताच्या तरुणांनी जर कसं घ्यायचं असेल तर ट्रस्ट द प्रोसेस, युनिव्हर्स इज गायडिंग यू. म्हणजे आपण त्या प्रोसेसवरती विश्वास ठेवायला पाहिजे. जे काय चालू आहे आणि त्यातून काहीतरी चांगलं होणार आहे असा जर दृष्टिकोन असेल तर नक्कीच प्रत्येक युवक, प्रत्येक तरुण या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. त्यानंतर वाचनाविषयी जर आपण बोलायचं झालं तर रीडिंग हॅबिटॅट, जो की आत्ता आपण रीडिंग म्हणून म्हणतो, पण कुठंतरी संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या काळी वाचनाविषयी जे काही वर्णन केलेले आहे ते वाचनाविषयी वर्णनसुद्धा एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मारावे घोकून या. घोकून या काय योगी अर्थ पाहे, अर्थरूप राहे होऊन या. म्हणजेच अर्थेविन पाठांतर कासया करावे, व्यर्थरूप मारावे घोकून या, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. खरं तर आपल्यातील बरेच जण वाचत असतील, त्यांच्या वाचनाविषयी बऱ्याचशा गोष्टी असतील, परंतु आपण त्या किती प्रकारे वाचतो आणि त्यातून काय घेतो. बरेचशी लोक वाचतात. आता वाचकांचेही किती प्रकार असतात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. काही लोक फक्त एक वेळ मिळाला आहे म्हणून वाचायचं ते वाचतात. त्यानंतर काही लोक वाचतात आणि त्या गोष्टी सोडून देतात, परंतु काही लोक वाचतात आणि ते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात. आणि जे शेवटच्या फळीतील लोक असतात, मुद्दाम ते वाचतात, समजून घेतात आणि त्यानंतर स्वतःच्या जीवनात कसा वापर करता येईल यातून ते पुढे जातात. त्याचप्रमाणे आपणही वाचून प्रत्येक गोष्ट आपण ज्या वाचतो त्याचा अर्थ समजून घेऊन जर त्यानंतर आपण केलं तर आपल्याला त्यातून जास्त काही गोष्टी आपल्याला नक्कीच मिळू शकतात असं मला या ठिकाणी वाटतं. त्यानंतर माणसाच्या आयुष्यात बघायला गेलं तर आपल्याला सांगता येईल की माणसाच्या आयुष्यात त्या ठिकाणी तीन अवस्था असतात. एक असतो तमोगुणी, रजोगुणी आणि त्याचबरोबर सत्वगुणी. तर तमोगुणी म्हणून जो आयुष्याच्या अवस्था आहेत माणसाच्या, तर त्या शरीराच्या 3 अवस्था. आता तमोगुणी या आयुष्यात आपण बघायला गेलं, आजचे काम उद्या करायचं आणि उद्याचं काम परवा, अशा प्रकारे हा मनुष्य अस्वस्थ झालेला असतो आणि तो शरीराला जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रयत्न करतो, अथवा त्याला शरीराला कोणतेही कष्ट न घेता ते टाळण्याची त्या ठिकाणी त्याला सवय असते. अशा प्रकारे जर आपण राहायला गेलो तर तो मनुष्य आयुष्यात कुठपर्यंत जाऊ शकतो हे आपण बघू शकतो. तमोगुणी झाल्यानंतर रजोगुण आणि सत्वगुण या 2 आहेत. आता रजोगुणीमध्ये आपल्याला सांगता येईल की रजोगुणीमधील सहजासहजी जर सांगायचं झालं तर रजोगुणी माणूस म्हणजे काय, तर परवाचे कार्य आत्ता कर. म्हणजे परवा जी गोष्ट करायची आहे ती आत्ता करायची आहे आणि आत्ता जे करायचं आहे ते आत्ता करायचं. तर अशा वेळेस काय होतं, बऱ्याचदा त्यासाठी कर्म हेच पूजा असते. म्हणजे त्या चाकोरीत ज्यावेळेस घालून दिलेलं असतं त्या चाकोरीत प्रवेश करत असल्यासारखं आपण त्या ठिकाणी आपलं काम करत असतो. पण सत्वगुणी मनुष्य काय करतो, तर परवा करायच्या कामाकडे न लक्ष देता
उद्या जे काम करायचं आहे ते आज करतो आणि आज करायचं काम आहे ते आत्ता करतो. या माणसाला स्वतःचा अहंकार वाढण्याची शक्ती जास्त असते हे संत तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात, की ज्यावेळेस अहंकार वाढायला लागतो त्यावेळेस त्याला त्या अहंकारावरती कंट्रोल करणं जास्त गरजेचं असतं. कारण आपण करत असलेल्या कोणत्याही गोष्टीचा ज्यावेळेस आपल्याला प्रसिद्धी जाणवायला लागते किंवा त्यावेळेस आपल्यात अहंकाराची भावना निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. ज्यावेळेस मनुष्याला प्रसिद्धी आणि त्याबद्दलचा जास्त गर्व वाटू लागतो त्यावेळेस अहंकार असतो, पण कुठंतरी या अहंकारावर आपण त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आणि संत तुकाराम महाराजांच्या यातून जर प्रतापसिंह मासाळकर या ठिकाणी विचारतायत की काय सांगता येईल की युवकांसाठी काय घ्यावं, तर युवकांनी आपल्या आयुष्याचं जे वर्गीकरण आहे ते या ठिकाणी मी म्हणेल की 3 टप्प्यात आपण सर्वांनी करायला हवं. त्यातील पहिला टप्पा म्हणजे हा नक्कीच बालपणाचा असेल. बालपणातून ज्यावेळेस आपण वाटचाल करत असतो त्यावेळेस ते तत्कालीन आनंद शोधण्याचा म्हणजे त्या काळातील आनंद, मग त्यामध्ये बालपण असेल, शाळा, कॉलेज, म्हणजे त्यावेळेस त्या गोष्टीचा आनंद घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. त्यातून जे काही शिकायला मिळतंय ते शिकून त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर जो येणारा दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की दुसरा टप्पा हा आहे आपल्या एखाद्या जीवनातील ध्येय निश्चित करून त्या ध्येयानुसार त्याच्या दिशेने वाटचाल करणं, त्या मार्गावर चालत राहणं आणि त्या मार्गावर चालत असताना ध्येयभान विसरून फक्त ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, हे आपल्याला त्या ठिकाणी एकदम उत्कृष्टरित्या असं करता येईल. आणि तिसरा टप्पा म्हणजे पहिला टप्पा बालपण, दुसरा तारुण्यपण आणि तिसरा म्हातारपण. तर आपण ज्यावेळेस या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करू त्यावेळेस आणखी काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की तिसरा हा टप्पा हा शेवटचा टप्पा आणि आयुष्याला हा दिशा देणारा टप्पा असतो. ज्यावेळेस आपण या ठिकाणी वाटचाल करतो या टप्प्यात त्यावेळेस इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करून देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. आपलं स्वतःचं आयुष्य ज्यावेळेस आपण या पहिल्या 2 टप्प्यातून सावरून ज्यावेळेस आपलं आयुष्य एक उज्ज्वल भविष्य आपण देऊ शकू त्यावेळेस आपण इतरांच्या आयुष्यात नक्कीच आनंद निर्माण करू. आणि या शारीरिक अवस्था आणि जीवनाचे 3 टप्पे यापैकी आपण कोणत्या टप्प्यावर आहोत हे ज्यावेळेस आजच्या युवकाला कळेल त्यावेळेस नक्कीच तो त्यावरती मात करून पुढे जाण्यासाठी एक चांगल्या दृष्टीनं कार्यरत असू शकेल असं मला वाटतं. आता या ठिकाणी अजून एक तुकाराम महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं की एक क्षमाशील स्वभाव आपण ज्याला म्हणू शकतो तेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. क्षमा वीरस्य भूषणम म्हणजे क्षमा करणे, माफ करणे हे खरं तर एक समजूतदारपणाचं लक्षण आहे असं श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. कारण आपण आज आपल्या जीवनात पाहतो आजचा तरुण, तर आजचे जे नातेसंबंध आहेत हे फक्त आणि फक्त एक व्हॉट्सॲप म्हणू शकतो आपण, मेसेजवरती टिकत चाललेत. कारण बऱ्याचदा लोक एकमेकांविषयी राग ठेवत आहेत, त्याला माफ न करता, क्षमा न करता त्यावरती चालत राहतात. पण अशा परिस्थितीत कुठंतरी एक कमीपणा घेऊन, कारण काही चांगल्या गोष्टीसाठी कमीपणा घेतलेला किंवा काही चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोललेलं चांगलं आहे हे श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आपण कधीतरी विचार करतो की एखाद्याला माफ करायचं की न करायचं हा बऱ्याचदा प्रश्न असतो. एखाद्या व्यक्तीने जर चूक केली, त्याच्या चुका या छोट्या मोठ्या असतील तर आपण त्याला माफ करतो. परंतु ज्यावेळेस ती चूक मोठी असते किंवा त्यातून आणखी काही गोष्टी होऊ शकतात तर अशा वेळेस आपण त्या व्यक्तीला माफ करण्यापेक्षा दूर निघून जातो. तर आपण या ठिकाणी त्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवं. आणि क्षमा कशा प्रकारे करावी, कारण जर आपण पाहिलं तर जर आपण क्षमा करण्यास आपण त्या ठिकाणी उशीर केला तर आपल्या मनात एक अपूर्णतेची भावना त्या ठिकाणी निर्माण राहते आणि हीच अपूर्णतेची भावना त्या ठिकाणी निर्माण राहिल्यामुळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी अवघड होऊन जातात. त्यामुळं आपण क्षमा करायला हवी. जोपर्यंत आपण समोरच्या व्यक्तीला क्षमा किंवा माफी देत नाही तोपर्यंत आपल्या मनात अपूर्णतेची भावना प्रबळ राहते. मग ती चूक तुमची असो किंवा समोरच्याची. मग आता तो बरेच जण प्रश्न विचारतात की क्षमा करणं म्हणजे काय, तो बोलत नाही तर मी का बोलू, असा प्रश्न बऱ्याचदा असतो. तो कमीपणा घेत नाही तर मी का घेऊ, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी बऱ्याचदा दोष देत राहतो. परंतु खरं तर क्षमा करणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला माफ करणं असं नाही, तर समोरच्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात त्या व्यक्तीने पुन्हा ती चूक करू नये म्हणून त्यासाठी एक निस्वार्थीपणे आपण त्याला सल्ला देऊन त्यासाठी प्रयत्न करणं हेच खरं माफ करण्याचं लक्षण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्याचबरोबर सांगायचं झालं तर संत तुकारामांच्या आयुष्यातील गुरु आपल्याला मानता येईल. तर गुरूंचं महत्त्व किंवा त्या सल्लागार, आता त्यावेळेसचे गुरु हा शब्द त्याप्रमाणे एक ओल्ड वाटतो, पण आता जर आपण पाहिलं तर जे काही यशस्वी व्यक्ती होत चालले त्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोच किंवा सल्लागार, ज्याप्रमाणे अर्जुनासाठी श्रीकृष्ण महाभारतामध्ये अर्जुनासाठी श्रीकृष्णाने त्या ठिकाणी त्याचं सारथ्य केलं आणि सल्लागाराची भूमिका पार पाडली, त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला आपल्या आयुष्याच्याही बऱ्याचशा टप्प्यावरती आपल्याला सल्लागार
ची एक आवश्यकता असते की जो व्यक्ती आपल्याला एक निस्वार्थीपणाने आपल्याला आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करण्यास मदत करेल, आपल्यातील ज्या चुका आहेत त्याची आपल्याला योग्य वेळी जाणीव करून देईल आणि त्यानंतर त्यावर मात करण्यासाठी जे काही उपाय असतील ते शोधण्यासाठी तो सल्ला देऊ शकत नाही किंवा ते तुम्हाला आदेश करू शकत नाही, परंतु तो एकच गोष्ट करू शकतो की तो तुम्हाला विचार करण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. जर आता जसं हे संत तुकाराम महाराजांनी अभंगाचं सांगितलं, ओवीच्या माध्यमातून सांगितलं, तसं आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी अब्दुल कलामांनी शक्यतो तीच गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे की अब्दुल कलामांचं ज्यावेळेस आपण वाचू शकतो पुस्तक माय जर्नी, तर त्यात आपल्याला बघू शकतो की अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे की द थॉट्स अँड द ड्रीम्स, म्हणजे ज्यावेळेस जे आपलं लक्ष आहे, ध्येय आहे, त्याचा प्रवास कुठून सुरू होतो, तर कुठंतरी हा प्रवास सुरू होतो थॉट्स, म्हणजे आपल्या मनात जे येतात, विचार येतात. खरं तर तुकाराम महाराज म्हणतात विचार हे एक ऊर्जेचे स्वरूप आहे. त्याच प्रकारे अब्दुल कलामांनीही कुठंतरी त्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे की थॉट्स कम्स इन एव्हरी इंडिव्हिज्युअल्स माइंड अँड दिस थॉट्स कम्स चेंजेस इन टू वर्ड्समधून आपलं त्याचं रूपांतर एक ॲक्शन्समध्ये होतं. थॉट्स येतात मनात, विचार येतात, विचाराचं रूपांतर शब्दात होतं, शब्दांचं रूपांतर कृतीत होतं. थॉट्स, वर्ड्स, ॲक्शन्स आणि कुठेतरी जे आपण ज्या कृती करतो त्याचा हॅबिटॅट आपल्याला होऊन जातो. ॲक्शन्स चेंजेस इन टू हॅबिटॅट्स लीड्स टू बिकम युअर गुड कॅरेक्टर अँड दॅट गुड कॅरेक्टर वन डे इज गोइंग यू लीड टू युअर डेस्टिनी. म्हणजे कुठंतरी आपल्याला बघता येईल की श्री संत तुकाराम महाराजांचं जे चरित्र असेल किंवा त्या अभंग असतील त्यातील त्यांनी जे काही प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला, ते त्यानंतर जे समाजसुधारक होऊन गेले, जे काही संत असतील, या सर्वांनी कुठंतरी आपल्या आयुष्यात घेतलं आणि त्यातून पुढं चालण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्यामुळं गुरुचं महत्त्व किती असतं, तर आपल्याही आयुष्यात सल्लागार असायला हवेत. असं नाही की आपल्या आयुष्यात सल्लागार किंवा कोण जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तो आपल्यापेक्षा मोठाच असावा असंही काही नाही. तो आपल्यापेक्षा त्या ठिकाणी छोटाही व्यक्ती त्या ठिकाणी असू शकतो. या ठिकाणी वयाचं बंधन नसतं आणि त्यानुसार आपण या ठिकाणी सांगू शकतो. आणि जे काही सिच्युएशन चॅलेंजिंग आपण ज्याला म्हणतो, संधीचं संकटाला संधी म्हणून ॲक्सेप्ट करायला हवं. तर खरं तर हे प्रत्येकाने करायला हवं आणि मला वाटतं ती आजच्या युगासाठी काळाची गरज आहे. कारण ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आजचा व्यक्ती या ठिकाणी निराशेत गोवला जातो आणि या निराशेतून बाहेर पडण्यासाठी तो कुठेतरी अडखळतो. या ठिकाणी दुर्वेश बांगरसुद्धा ऑनलाईन आलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर मग आता आपण बघू शकतो की गुरुचं महत्त्व आणि त्यानुसार जो सल्लागार आहे त्यातून आपण या ठिकाणी पुढे चालायला हवं. आणि सल्लागार हा कोण असावा, काय असावा, ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपला सल्लागार कोण आहे आणि आपलं ध्येय काय आहे त्यावेळेस नक्कीच आपण पुढे वाटचाल करू शकतो. अशा प्रकारे मी या ठिकाणी थांबतो आत्ता. आणि मला वाटतं संत तुकारामांचा जो आपण त्यांचा परिचय, त्यांचा जन्म, कशाप्रकारे त्यांची वाढ झाली किंवा कशाप्रकारे त्यांनी हे केलं, त्यापेक्षा जर या गोष्टीने जर आपण युवकांसमोर मांडत गेलो तर नक्कीच आपल्याला त्यातून काही चांगल्या गोष्टी या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करावा. आणि जाता जाता अब्दुल कलाम यांच्या एका पुस्तकातील एक वाक्य या ठिकाणी आपल्याला सांगू शकेल की अब्दुल कलाम ज्यावेळेस त्यांना अनसक्सेस आलं किंवा फेल्युअर आलं त्यावेळेस त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात वर्णन केलेलं आहे कि आंधियों की जिद है जहाँ बिजलियाँ गिराने की, हमारी भी जिद है वहाँ आशियाना बनाने की, उसूलों पर आ जाए तो टकराना ज़रूरी है, अगर जिंदा हो तो जिंदा दिखलाना ज़रूरी है. म्हणून आपण सर्वांनीही ज्यावेळेस अशी संधी येते, ज्यावेळेस कुठंतरी आपल्याला कमी वेळ येतो त्यावेळेस त्याचा निराशे न घेता एक सकारात्मक दृष्टिकोन त्याकडून बघण्याचं आपल्याला शिकता येईल. आज आपण या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांचं युवकांच्या जडणघडणीत योगदान याबद्दल जे काही या ठिकाणी बोललो त्यामध्ये सुरुवातीचं एक गोष्ट आपल्याला घेता येईल की जोपर्यंत आपल्याला कोणी जाणीव घेत नाही, आपल्याला कोणी सल्ला देत नाही, तोपर्यंत आपण आपल्या गोष्टी आपल्याला माहीत होत नाही, आपण त्याकडेही लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर संकटाकडे एक संधी म्हणून पाहणं असेल, त्यानंतर कारण परिणामाचं नैसर्गिक तत्त्व असेल, त्याचबरोबर एक विशिष्ट वेळ आपल्या आयुष्यात येऊ द्यावी लागती, ती वेळेचं त्या ठिकाणी महत्त्व असेल, ती वेळेने तोपर्यंत ठेवावं लागणाऱ्या पेशन्स असतील, त्याचबरोबर पुस्तके आणि त्याचं वाचन ह्याही गोष्टी असतील. अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत या सर्वांचा आपण जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर नक्कीच संत तुकाराम महाराज, त्यानंतर या ठिकाणी शिवाजी उमाकांत बेडगे या सरांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, त्याप्रमाणे आपण जर झाडं लावली किंवा वृक्षारोपण केलं, आता 5 जूनला पर्यावरण दिन आहे त्यावेळेस जर केलं तर खरंच आपण संत तुकारामांचं एक तरी आपल्या आयुष्यात घेतलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि सर्व समाजसुधारकाकडून आपण त्या गोष्टी घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण ते घ्यावं असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि महाराष्ट्र देशा या फेसबुक पेजवरून आज या लाईव्हच्या माध्यमातून बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल
मी या पेजचे सर्व जी काही टीम आहे जी पूर्ण काम करते त्यांचंही या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर संपूर्ण जे फड सर असतील, धनाजी फड यांचंही मी आभार मानतो की त्यांनी युवकांच्या विचारांसाठी जो व्यासपीठ खुलं करून दिलं आहे. नक्कीच त्यातून काही युवकांना मार्गदर्शन मिळेल आणि नक्कीच काही युवक प्रेरणा घेऊन नक्कीच आपल्याही विचारांच्या मशाली पेटवतील. त्याबद्दल धनाजी फड सर यांचेही धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. मुरली बेडगेंनी आत्ता एक प्रश्न विचारला आहे की 10 वर्षापासूनची मैत्री शाब्दिक गोष्टीमुळे बोलणं बंद करणे योग्य आहे का सर? खरं तर सर मी आत्ता आपण मैत्री म्हणू शकतो. तर मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर मैत्री ही एक प्रकारचं नातंच आहे आपण म्हणू शकतो. पण आपल्यालाही बरेचसे अनुभव येतात की मैत्रीबद्दल काय बोलावं आणि अशा ज्यावेळेस गोष्टी होतात त्यावेळेस आपण त्या गोष्टीकडं ऐकण्यावरती विश्वास न ठेवता ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपण मैत्री करतो ती एक त्यात काही स्वार्थ नसतो आणि त्यात कोणत्याही गोष्टी नसतात की त्यातून आपल्या भविष्याला अडचण येऊ शकेल. परंतु ज्यावेळेस या मैत्रीमुळं वाद होतात आणि बोलणं बंद होतं त्यावेळेस कुठंतरी एक संवाद चालू राहिला पाहिजे आणि संवादातून प्रश्न सुटतात हे आपण लक्षात घ्यायला हवं. ज्यावेळेस हा संवाद बंद होतो खरं तर त्यावेळेस आपल्या आता आपण म्हणतो आत्ताच्या जर युवकांचं सांगायचं झालं तर मैत्री या शब्दाचा अर्थ ते डायरेक्टली आपण रिलेशन म्हणून घेऊ शकतो. कारण रिलेशनमध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम येतात मग रिलेशन हे तुमच्या फॅमिलीमधील असेल, तुमच्या मित्रांमधील असेल किंवा इतरही जे काही असतात त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हणू शकतो की रिलेशन रिक्वायर्स एफर्ट्स. Unless and until you give effort in your relations, they are not going to stand forever. त्यामुळे आपण कुठेतरी संवाद साधावा, कम्युनिकेशन करावं. कारण संवाद हीच एक गोष्ट अशी आहे की जी बऱ्याच प्रश्नांना सोडवू शकते. त्यामुळं आपले जे कोणी मित्र असतील, कोणी मैत्रिणी असतील त्यांच्याशी आपला संवाद सुरू असावा आणि त्या संवादातून नक्कीच मार्ग काढता येऊ शकतो असं मी आपल्याला सांगू शकतो सर. तेजस जाधव पाटील यांचं या ठिकाणी ऑनलाईन आलेले आहेत आत्ता. धन्यवाद तेजस जाधव. ऋषिकेश वायकर, घुमरे अक्षय सुद्धा ऑनलाईन आलेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र देशा या पेजवरून जो काही संवाद साधला. नक्कीच यापुढेही या पेजवरती बरेचसे वक्ते येत आहेत आणि येत राहतील आणि आपण त्यातून प्रत्येकाने शिकायचा प्रयत्न करूयात. खूप खूप धन्यवाद आणि आपला आभारी आहे मित्रांनो. धन्यवाद.